असं काय करतोस? सोड ना मला. बाळाच दूध आहे ना हे. मग तू कशाला पितोस? बाळ उपाशी राहील ना. आह. दूध पितो तर पितो. वर माझ्या तिथे मांड्यांमध्ये काहीतरी करतोय. मी ओली होत चालले आहे तिथे खाली. ओह. सोड ना मला. मी आईला नाव मी तुला सांगेन. आई. ये आई. बघ ना आई. मी बाळाला दूध पाजत होते आणि कधी माझा डोळा लागला ते मला कळलेच नाही. बाळ पण झोपले आणि मी पण झोपले. तेवढ्यात हे गुड्डीचे पप्पा येथे आले आणि माझ्या ब्लाऊजमधून बाहेर असलेल्या डाव्या चेंडू ह्यांनी तोंड लावले. चुरू बाळासारखे माझे दूध प्यायला लागले. एक चेंडू पिऊन ह्यांचे मन भरत नव्हते तर माझा दुसरा बो ब्लाऊज वर करून बाहेर काढला आणि प्यायला लागले. बॉ पिता पिता माझ्या जांघेमध्ये काहीतरी करायला लागले आणि मी तेथे ओली ओली व्हायला लागले. किती बेशरमपणे वागताहेत हे नाही का? वात्रट मेले. धड. कसला तरी आवाज झाला आणि माझी झोप चाळवली. मी भानावर यायला लागले तसे माझ्या लक्षात येऊ लागले की मी स्वप्न बघत होतो. पूर्ण भानावर येऊन मी डोळे उघडले तेव्हा मला असा भास झाला की कोणीतरी घाईघाईत माझ्या रूममधून बाहेर पडले. मी खाली माझ्या ब्लाऊजकडे पाहिले तर माझे दोन्ही बोआ माझ्या ब्लाऊजमधून बाहेर आलेले होते. माझ्या डाव्या बोआतून दुधाचा थेंब बाहेर ठिपकत होता. आणि मला जाणवले की माझ्या बोआ नाची बोंडूस लांब झाली होती व चांगली गुलाबी दिसत होती. जणू नुकतीच कोणीतरी ती चोखली असावी. ते पाहून मला थोडे आश्चर्य वाटले कारण माझी बोंडूस तशी तेव्हाच व्हायची जेव्हा बाळ माझे दूध प्यायचे. पण माझे बाळ तर बराच वेळ झाला झोपले होते. आणि मला चांगले आठवते की बाळाला पाजायला मी माझा फक्त एकच बोआ ब्लाऊजमधून बाहेर काढला होता. पण आता तर दोन्ही बोआ ब्लाऊजमधून बाहेर होते. आणि गंमत म्हणजे माझे दोन्ही बोआ मला हलके हलके भासत होते. जणू दोन्ही बोआतून कोणीतरी दूध प्यायले होते. डाव्यातून ठिपकणारे दुधाचे थेंब दाखवत होते की नुकतेच कोणीतरी माझ्या त्यातून दूध प्यायले होते. गुड्डीचे पप्पा खरोखर आले की काय? पण ते कसे येतील? ते तर मुंबईला आहेत. आणि त्या उपर ते ऑफिस टूरसाठी बंगलोरला गेले आहेत. मग ते कसे येतील? आणि आले जरी असले तर ते असे माझ्या रूममधून निघून कसे जातील? ते जर माझे पित असतील तर मला अशी सोडून कसे जातील? हे काय गौडबंगाल आहे तेच मला कळेना. मी त्या विचारात होते तेवढ्यात माझा लहान भाऊ सागरचा आवाज माझ्या कानावर पडला. बाळाच्या मम्मीला चहा आणला आहे. उठा. त्याच्या आवाजाने मी भानावर आले आणि पटकन माझे मी ब्लाऊजमध्ये कोंबले. दरवाजाकडे माझी पाठ होती तेव्हा त्याने माझे उघडे पाहिले नसावेत. मी वळून त्याच्याकडे पाहिले तर तो चहाचे 2 कप घेऊन येत होता. मी त्याला म्हणाले, बाळाचे मामा, ओरडू नका. भाच्याला झोपू द्या. नाहीतर करतील रडगाणं सुरू. असे म्हणून मी तोंड धुवायला उठू लागले. माझ्या डोक्यात विचार होता की खरंच गुड्डीचे पप्पा आले असावेत का? मी सागरला विचारले, सागर, कोणी आलं आहे का? म्हणजे गुड्डीचे पप्पा? नाही का? असे का विचारते एकदम? सागरने आश्चर्य दाखवत विचारले. नाही, असेच. मी तंद्रीत म्हणाले, बहुतेक तू काहीतरी स्वप्न पाहिले असावे. हो ना, सागर हसून म्हणाला. हं. नाही. म्हणजे? हो. मी स्वप्नच बघितले. मी गडबडत उत्तर दिले. काय पाहिलेस स्वप्नात? त्याने चावटपणे हसत विचारले. काही नाही. तुला सांगण्यासारखे नाही. मी कसेनुसे हसत म्हटले. आता त्याला काय सांगणार? मला काय स्वप्न पडले ते? बहुतेक तू जिजूंना मिस करत असावी. म्हणून एखादे गंमतीचे स्वप्न पाहिले असावे. पुन्हा तो हसत म्हणाला. नाही रे. असेच एक स्वप्न पडले. मी त्याचे बोलणे हसण्यावारी नेले. असेच होते तर सांग ना काय ते? तू सांगत नाही म्हणजे ते वेगळे स्वप्न असणार. पुन्हा त्याने मिश्किलपणे हसत म्हटले. सागर, खूपच फाजील होत चालला आहेस तू दिवसेंदिवस. सांगितले ना, असेच काहीतरी स्वप्न पडले होते. असे म्हणत मी माझा ढलेला पदर माझ्यासारखा करू लागले. ते करत असताना मी सहज सागरकडे पाहिले तर त्याची नजर माझ्या पदरावर होती. मी हळूच खाली पाहिले तर माझ्या लक्षात आले की माझ्या ब्लाऊजचे खालचे 2 हुक उघडे होते आणि त्याने ब्लाऊज माझ्या बोआवरून थोडा वर झाला होता. म्हणजे माझे बोआ ब्लाऊजच्या खालच्या कडेमधून थोडे दिसत असावे. मी त्याच्या नजरेकडे दुर्लक्ष केले कारण मी माझ्याच विचारात होते. मी तशीच तंद्रीत रूमच्या बाहेर पडू लागले तर सागरने मला विचारले. ताई, कुठे चाललीस? चहा घेतेस ना? हो रे. जरा तोंड वगैरे धुवून फ्रेश होऊन येते. तू बस. असे बोलून मी रूमच्या बाहेर पडले.
टॉयलेटमध्ये येऊन मी साडी वर केली आणि माझी पग खाली करून ला बसले. मी ते पाहिलं तर तो चांगला ओलाचिकट झाला होता. माझी मावशी पाझरली त्याने तीच ओली झाली होती. झाल्यावर मी बकेटमधील पाणी मगाने घेतले आणि माझ्या यात टाकले. स्वच्छ करत असताना माझी बोटे दाण्याला घासली गेली. त्याने मला कसेत्रीत झाले आणि अजून घासावासा वाटला. एकतर त्या स्वप्नाने मी चाळवले होते त्यामुळे मला असे वाटत होते की दाणा घासून स्वतःची तृप्ती करून घ्यावी. पण तितका वेळ नव्हता तेव्हा मी उठले आणि खाली केलेली मी काढून टाकली. टॉयलेटमध्ये पाणी टाकून मी बाहेर आले आणि माझी मी धुण्याच्या कपड्यात टाकली. वर दोरीवर वाळत घातलेली दुसरी मी काढली आणि ती घातली. मग वॉश बेसिनचे पाणी चालू करून मी तोंडावर पाण्याचे शिडकावे मारले. फ्रेश होऊन मी किचनमध्ये बघायला गेले की मम्मी कोठे आहे ते. पण ती मला दिसली नाही. मम्मी कोठे गेली असा विचार करत मी परत माझ्या रूममध्ये आले. मी परत येईपर्यंत सागर रूममध्ये बाळाजवळ बसून होता व चहा घेत होता. त्याने आणलेला चहाचा कप घेत मी त्याला विचारले, आई कोठे गेली रे? ती ना मार्केटला गेली आहे. भाजी आणायला येईल इतक्यात, सागरने उत्तर दिले. मग मी चहा घेईपर्यंत सागर माझ्या समोर बसून राहिला. त्याची नजर चोरटेपणे माझ्या अंगावर रेंगाळत होती. तो माझ्याकडे असा वेगळ्या नजरेने पाहायला लागला होता हे मला माहीत होते. ती नजर एका भावाची बहिणीकडे बघायची नव्हती तर एक पुरुष स्त्रीकडे बघतो तशी होती. 7व्या महिन्यात मी जशी बाळंतपणाला आले तेव्हापासून मी ते नोटीस केले होते की सागरची माझ्याकडे बघण्याची नजर बदलली होती.